क्या है? एवढा सुंदर माझा नवरा आहे, इथं बसलेला प्रत्येक जीव माझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. एवढा सुंदर माझा नवरा आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा नवीन एक ब्लॉगमध्ये सर्व स्वागत आहे तुमचं. आणि चालू मी वावरात आता. आज आहे फवाऱ्याचे औषध आणून ठेवली पण फवाऱ्याचे औषध. आणि आई घरी नव्हती, झाडपूस केलं मी. आणि हे औषध तर आता बसलो वावर. आणि पप्पा गेले समोर विहिरीवरशी, कारण की आज माणसांनी आम्हालाच दोघाले फवारा मारायचे. आज पप्पाने मी मारतो. एक तुम्ही पप्पा बांधी, नाही तर पप्पा मला बांधी. तर व्हिडिओ आखरी बनता. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हे पण घ्या दोरी आणि डबकी. आणि याच्यात पाणी आणायला लागते. दुपट्टाही आणला, कारण की आपल्या औषधचं बेकार काम राहते. आता औषध घोलतो. 1-1.5 एकराचा फवारा आहे, तो फवारा मारला आहे. पप्पा घेऊन गेले पहिला पंप, आणि मी आणून ठेवलं इथं. हे याच्यात औषध आहे आणि हे पाणी आहे, ते धुवून येतो पप्पा आता. स्टार्ट घरच्या घरी मारलं तर तुम्ही तर मग पहिल्यांदाच मारवलं बा. घरच्या घरी आतापर्यंत मारला नाही घरच्या घरी. तर आता घेऊ पंप. घ्या, घरच्या घरी जर मारलं तर पद्धतशीर काम होते. तो 10 टाक्या पडल्या आणि एका टाकीची औषध राहिली फक्त. ते घेऊन घ्या. एका टाकीचे औषध पप्पा तिकडे मारून राहिले. मी नेऊन देणार पाणी. आणि हे औषध आपल्या, आणि याच्यातून ओढा लागते विहिरीतून. नक्की भरतो आता आणि पप्पा नेऊन देतो. आणि खतम झालं. अर्ध वावर राहिलं, अर्ध वावर झालं. आणि आता उद्या करायला लागेल तेवढं. आणि औषध खतम झाली आमच्या जवळची. म्हणजे 10 टाक्याची आणली होती औषध. तर 10 टाक्या पूर्ण झाल्या. अजून आता झाला कंप्लीट फवारा पूर्ण पाहिजे. आणि अर्ध वावर झालं, अर्ध वावर राहिलं, कारण की आता औषध कमी पडली तर तेवढं राहिलंच आहे. आणि आता चाललो आम्ही घरी. वाकड्या इथंच ठेवून दिले. आणि पप्पा बसलेल्या लिंबाच्या झाडाखाली. आणि आता मी जातो घरी. आता चाललो मठात. आता सप्त्याचा कार्यक्रम चालू होते आणि पब्लिक येणार आहे, तर मी चाललो मठात. आणि हे पाहून घ्या, व्हिडिओ अपलोड करायला गेलो तर मी. आणि विराज भाऊ आले आपल्या घरी. विराज भाऊ या ठिकाणी उपस्थित असतात, तेवढ्याला सुद्धा आपण अन्नदान करतो. म्हणून अन्नदाते जेही असतील त्यांचे कार्याला असे अन्नदाते सुद्धा देवाचं करून असतात. अवघे देवाचीच माया. हे सर्व खेळतो येण्याची खेळावा आणि नटतो येण्याची नटावा. ये तो सब भगवान परमात्मा किसी के दिल में जाके जो बैठा हुआ है, उसे जाने की भी जरूरत नहीं है. आप सिर्फ खोजते नहीं हो, हमारे दिल में जो भगवान बैठा है हमें भगवान परमात्मा किती सुंदर आहे. त्या श्लोकाला पत्तरी देवान त्याचा दयालु स्वभाव सोडला नाही. तिला साई जाते है तो बोले हमारे गुरु ने भी सिखा दिया. कहाँ पे? बोले आश्रम में. चलो आपली आत्माची पाठ होती. बसलेल्या ऋषीची पाठ त्यांच्या घरी होती. आणि शिष्याला प्रणाम केला. गुरुदेवजी Thank you.
किती आहे? काय वस्त्र परिधान केलेल्या त्या नराचं शिरक्षेद करणार त्याने क्षमा मागितली. राजा समाज केला, आवाज दिला, इस आश्रम में कोई है क्या? इस आश्रम में कोई है क्या? इकडे तिकडे फिरतो आहे, म्हणतो आहे की हे राजा सम्राट चक्रवर्ती, मेरा नाम परीक्षित. बाळाने आणि सांगितलं, ऋषी माझी सेवा करण्याकरता तू कमी जास्तपणा करतोय, आज तुला दंड देईल आणि मेलेला सर्व गळ्यामध्ये घातला. राजाचा क्रोध शांत झाला. राजा घराकडे गेला. तुला शाप देते, संक्रमित संततेने तक्षकम हनी. आता आलो मठातून. खतरनाक कार्यक्रम झाला, एक नंबर कार्यक्रम झाला. आणि आता भारूड थोड्या वेळात. तर काय आता चाललो आम्ही मठात भारूड पाहिले. का खतरनाक मावर आहे. आणि सूरज भाऊ, सज्जू भाई इकडे पण बसले. आणि आता चाललो खतरनाक माहोल आहे तिथं. टिकली तर टिकली नाही तर उगली. धरली टिकली काढून लावली बी आरशाला, धरली टिकली काढून लावली भिंतीला. नवरा तुला शिकवण्यासारखा झाला तुमचा बाया. आणखी नाही अजूनही मराठवाड्यात जाऊन पहा. महिलेच्या कपाळाला रुपया एवढं कुंकू राहते. जुन्या बायांना विचारा. सुंदर डोक्यावर पदर घ्यायचा, कपाळाला कुंकू लावायचा, दुरून बाईचा चेहरा पण तुम्हाला माझी दीड भर पदर नाही या माणसाने. काय करू, दिवसभर राबते. सुनबाई हे आण, सुनबाई ते आण, सुनबाई असं कर, सुनबाई तसं कर. दिवसातून 4-5 वेळा चहाच लागते बुड्याने. काय करू, बरं अकळाच्या महिन्यात मामाजी म्हणजे सुनबाई आंब्याचा रस कर. आता मीच सांगा, अकळाच्या महिन्यात आंब्याचा रस कुठून देऊची काकाची करून? हा, तरी मी वारकऱ्याची लेख आहे, मी कोणाची संतांची लेख आहे. मी माझं डोकं चालवलं, माझं डोकं चालवलं. पूर्ण करून गावामध्ये फिरली, लिंबाच्या लिंबोळ्या जमा केल्या, बकेट भर पाण्यात कालवलं, टोपलंभर मीठ टाकलं, चिमूटभर साखर टाकली. मामाजीच्या उरावर बसू बसू तर पाजला. तेव्हापासून आंब्याचा रस नाही मागतला मामाजी. म्हणून माझे शांती ब्रह्मनाथ महाराज पहिल्या चरणात सांगतात आपल्याला, बाई माझा सासरा कसा ग, सासरा कसा, बाई माझा सासरा कसा ग.
हात दाढी लांब लांब मिशा बकऱ्यातला बोकडच साग. म्हणून शांतीप्रमाणे महाराज म्हणतात बाई मी कशी ग हातभर बांगड्या कपाळ मामाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या. या वयात त्यांना एवढं स्फूर्ती आहे, एवढा उत्साह आहे. आपण कुठेही राहायचं ती बरोबर बऱ्या कुऱ्याला होतो परिचय देत आहे. बऱ्या कुऱ्याला सोबत होतो म्हणून बसून जा आता. डॉक्टर महाराज ते काय म्हणते की तुम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा उघडा पडून राहिला. माझी नणद आहे माझी नणद आहे. काय करावं मग हे बापू जरासा आधार देतं का इकडं पाहिजे तिकडं काय पाहून राहिली. नेटवर्क लागल ना तिकडं. आज करूजी तिचा सामाचा टकलांना वाटला. नवऱ्यानं टाकली भाऊजी इले एवढे लोक पाहू दिले. हो 1.5 लाख ते दिले बातच. नणंदबाई नाही छकुली माझ्या नंदीचं नाव आहे छकुली. छकुले तोंडाने रुमाल काऊन बांधला होतो ना हा तसाच बांधला म्हणते. सध्या आहे का नाही दिले आता जरासं पार्लर मध्ये काही जाता येत नाही याच्यानं म्हणून तिची अप्पर लिप्स वाढल्या. हो तुमच्या नंदा मायवर गेल्या आहे की नाही. माय ननद बापावर गेली म्हणून तिला दाढी मिशी फुटली. अशी बाई माझी ननद आहे. म्हणून तुम्हाला शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात बाई माझी ननद कशी ग ननद कशी बाई माझी ननद कशी ग बाई माझी ननद कशी ग ननद कशी गलीवर पसरली कुत्री जशी ग बाई मी कशी ग हातभर बांगड्या कपाळी होतो पाठी तशी ग हातभर बांगड्या कपाळी होतो पाठी तशी ग. खुर्ची देऊ का तुम्हाला बसायला. बसताना कायच करू अशी ननद आहे. माझा धीर सांगू तुम्हाला मला धीर पण आहे. म्हणून शांती ब्रह्मनाथ महाराज आपल्याला 4थ्या चरणामध्ये सांगतात बाई माझा धीर कसा ग धीर कसा झाडावर बसला फण्याचे साग बाई मी कशी हातभर मागण्या एवढा सुंदर माझा नवरा आहे. इथं बसलेला प्रत्येक जीव माझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार. एवढा सुंदर माझा नवरा आहे. म्हणून माझे शांती ब्रह्मनाथ महाराज 4थ्या चरणात सांगतात आपल्याला एका जनार्दनी बाई माझा नवरा कसा ग नवरा कसा ग
तिसरीने काळ्या रंगाची साडी घातली होती, डोळ्यामध्ये काळं काजळ घातलं होतं, गळ्यामध्ये काळी घरसोट घातली होती. तुम्ही घालताना काजळ, मी घातलं काजळ. तुम्ही घालताना मुलींनो घालताना तुम्ही, बरं मुली घालतात तर घालतात, आजकाल पोरं घालायला लागले, याचे फॅशन वाढून गेल्या आहे की नाही. पोराबाराच्या लय फॅशन वाढला काकाची, तुम्हाला काय सांगू. याची फॅशन पाहिली ना तर माणसं कोमात जाते. एवढी यायची फॅशन आहे, काय सांगू. याच्या कटिंगा पाहिल्या तर ध्यान लागते जी भाऊजी. काय सांग, तिकून साईड पट्टी मारते, तिकून साईड पट्टी मारते, मधात दोघीचा फुल ठेवते. बरं ठेवते तर ठेवते, त्याने चांगला फोपा काढते, 2-4 चिमण्या घेते त्याच्यापासून. मंगळसूत्र काढून फुलटीला म्हणा कशाला अटकवून ठेवू नये, कारण की आपल्या सौभाग्यावर असं केल्याने आपल्या सौभाग्यावर संकट येत असते. म्हणून आपल्या सौभाग्यावर संकट आणू नका आणि आपल्या गळ्यामधलं मंगळसूत्र गळ्याच्या बाहेर काढून ठेवू नका. पहिली आली, दुसरी आली, तिसरी आली, तिच्या मागोमाग चौथी आली. चौथीने लाल रंगाची साडी घातली होती, कपाळाला कुंकू लावलं होतं. सांगितलं तुम्हाला कपाळावर कुंकू असलं पाहिजे, भागामध्ये सिंदूर असलं पाहिजे. एवढी सुंदर दिसत होती, जसे डाळिंबाचे फुलं असते तसे तिचे ओठ दिसत होते. एवढी सुंदर ती गवळण दिसत होती. पहिली आली, दुसरी आली, तिसरी आली, चौथी आली, तिच्या मागोमाग पाचवी आली. पाचवीने हिरव्या रंगाची साडी घातली होती आणि काय करत होती, नाथ महाराजाचा अभंग गात होती. एवढी सुंदर दिसायला होती, जशी आरशात भिंग जडतात ना तशी दिसायला सुंदर होती. म्हणून माझ्या हळा मासाचं शरीर बनलाय, हे 5 तत्वाचं शरीर आहे दादा. पंचमहाभूतापासून बनलेलं हे शरीर आहे आपलं. आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश या 5 तत्व मिळून बनलेलं हे शरीर आहे. आणि ह्या शरीराला माझ्या शांती ब्रह्मेशनाथ महाराजांनी गवळण म्हटलं आहे दादा. आणि हे शरीर जोपर्यंत आपण भक्तीच्या लग्न झाल्यावर गोंधळ केला तर काय होते, काय होते महाराज. लग्नाच्या नंतर जर गोंधळ केला तर काय होते, का आधी करतात, लग्नाच्या आधीच काय करतात. लग्न झाल्यावरही करता येते ना गोंधळ, येते की नाही. जायचं झालं त्याने केला नाही का गोंधळ, केव्हा केला, झोपले काय. लग्नाच्या आधी गोंधळ केला ना, आधीच का केला. घ्या पटपट घ्या, पाणी आणा, कुंकुम पाणी टाका. अजी तसं नका टाकू नका. हात सोडा, तिकडून सोडा पहिले. कंट्रोल. संबळ लेवला वय, संबळाले कुंकू लावा, कुंकुम समर्पया आम्ही. तसं लागते काय, हातोडी लागल ना, हातोडी घ्या. पहिले तपासून घ्या, इकडली चाटी तपासा. नाही कुठं संबळ नाहीये तुमच्यात, नाही चांगलं धक्का टाकायचा. काही यायचा संबळ बरोबर दिसत नाही महाराज. बरं तिकडला संबळ पाहता, कुठला तर कुठू द्या, नवीन घेऊन येऊ. हा ना, काही काळजी थांबला, उद्या पंचायत चला आई जगदंबेचा गोंधळ करू. संबळही चांगला लागला म्हणून गोंधळी आई अंबेचे गोंधळी. बारूद सुटला आणि आपल्याला घरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्मनाथ महाराज की जय, केशव भारती महाराज की जय.
बोला केशव भारती महाराज की जय. बाबा महाराजांच्या